इयत्ता 7वी, धडा क्रमांक 2, शिवपूर्वकालीन भारत. आणि या पाठातील हे आपलं जे आजचं लेक्चर आहे ते आहे विशेषतः रजिया सुलतान या व्यक्तीवर आधारित. चलो मी स्क्रीन शेअर केलेली आहे. या पूर्वीच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण अल्तमश या सुलतानाची माहिती पाहिलेली आहे. हा जो अल्तमश आहे याचा कालावधी होता इसवी सन 1210 ते 1236. म्हणजे इसवी सन 1206 ते 1210 कुतुबुद्दीन ऐबकचा कालावधी. आणि त्यानंतर अल्तमश सुलतान झाला आणि 1210 ते 1236 या कालावधीमध्ये त्याने स्वतःचं राज्य आणि पर्यायाने त्याच्या स्वतःच्या राज्य वाचवण्याच्या संघर्षामुळे चंगेज खान सारख्या प्रचंड मोठ्या संकटासमोर आपला भारत देश जो आहे तो कसा वाचला याचं एक उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलं. तर हा जो अल्तमश आहे याचा मृत्यू, याचं निधन झालेलं आहे 1236 साली. त्याच्या दरबारातला जो इतिहासकार होता मिन्नाज सिराज, तो असं म्हणतो, अल्तमश सारखा दयाळू, परोपकारी, विद्वान आणि ज्येष्ठांचा आदर करणारा शासक होणे नाही. म्हणजे त्याने जे काही शासक पाहिलेले आहेत किंवा त्याने जो काही अभ्यास केला त्यावर आधारित तो बोलत आहे. पण तो कौतुक करत आहे. म्हणजे असा दुसरा कुणी होणार नाही असं आपण नाहीच म्हणू शकत आपण. पण याचा अर्थ आहे की तो दयाळू होता प्रजेच्या बाबतीत म्हणूयात आपण. तो परोपकारी होता, जनतेसाठी याने कामही केलेलं दिसतंय. तो विद्वानही होता, उगीच नाही 26 वर्ष राज्य केलं. आणि ज्येष्ठांचा आदर करणारा होता. 40 जणांची संघटना उभारली आहे त्याने, 40 तुर्की विद्वानांची, आणि त्यांनी त्यांना मार्गदर्शक म्हणून ठेवलेला आहे. त्याचा मृत्यू झाला. या अल्तमशला 2 मुलं होती. एकाचं नाव होतं नासिरुद्दीन मोहम्मद आणि दुसरी होती रजिया सुलतान. रजिया तिचं नाव. आता नासिरुद्दीन जो आहे तो तसा लहान होता, रजिया मोठी होती. नासिरुद्दीन हा शस्त्र आणि शास्त्र याबाबत तेवढा पारंगत नव्हता. रजियाने शस्त्र आणि शास्त्र दोघांचं शिक्षण घेतलेलं होतं. नासिरुद्दीन हा व्यसनांमध्ये धुंद असायचा, ऐशो आरामात आयुष्य जगायचं होतं. रजियाच्या बाबतीत तसं नव्हतं. रजिया आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या संकटाला तोंड देण्यासाठी सक्षम होती. आणि अल्तमशने निधनापूर्वी हा निर्णय घेतला की माझ्यानंतर या गादीवर सुलतान पदावर बसेल माझी मुलगी रजिया. हा प्रचंड मोठा धक्का दिल्लीलाच नाही तर सगळ्या सुलतानशाही माहीत असणाऱ्या सर्वांनाच होता. त्या रजियाचा कालावधी आहे 1236 ते 1240. 1236 साली ती गादीवर बसली. विचार करा ना, एक स्त्री 1236 साली गादीवर बसते. 1236 म्हणजे बाळांनो तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 1275 चा आहे. त्यांच्या आधी 40 वर्षांपूर्वी ही स्त्री गादीवर बसते. जर आपण दिल्लीचा इतिहास पाहिला तर बघा, अल्तमशने दिल्लीमध्ये राजधानी आणली. मागे आपण जातो पांडवांकडे. पांडवांचं जे इंद्रप्रस्थ नावाचं राज्य होतं ते जे त्यांनी उभारलं तेच दिल्ली आजच्या काळातली. त्या ठिकाणी सुलतानशाही झाली. रजियाच्या नंतर पुढे 5 सुलतानशाहीचे वंशज झाले. त्या 5 वंशजांच्या नंतर पुढे मुघलशाही आली. ती मुघलशाही पुढे संपली, म्हणजे तिचं महत्व आपण आधी संपवलं होतं स्वराज्याने, पण ती संपली इंग्रजांच्या काळामध्ये. मग इंग्रजांचं राज्य आलं. काही काळ त्यांची कलकत्ता ही राजधानी होती,
परंतु मुख्यतः त्यांनी आपली दिल्ली हीच राजधानी केली. इंग्रजांचं संपूर्ण राज्य संपलं. तिथला जो काही व्हॉइसरॉय असेल त्याच्या नावावरती ते राज्य चालायचं. जेव्हा सुलतानशाहीतले सुलतान झाले, मुघलशाहीतले बादशाह झाले, इंग्रजांच्या काळातील व्हॉइसरॉय झाले आणि भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर 1966 साली इंदिरा गांधी भारत देशाच्या पंतप्रधान झाल्या. म्हणजे लक्षात घ्या, 1236 नंतर 1966 रोजी एक महिला किंवा एक स्त्री दिल्लीच्या गादीवर बसते. किती वर्षांचा गॅप मध्ये, म्हणजे त्या स्त्रीचं किती महत्व इतिहासात लक्षात घ्या. पुस्तकामध्ये एका शब्दामध्ये विषय संपवलेला आहे. मुळात स्त्री जी आहे ना, या स्त्रीला पुरुषांनी नेहमी मागे खेचलेला आहे. पुरुषी अहंकार तो नेहमी स्त्रीच्या विकासामध्ये बाधा ठरलेला आहे. म्हणजे रजिया जी आहे ती इस्लाम धर्मातील आहे, म्हणून फक्त इस्लाम धर्माविषयी बोलत आहे असं नाही. हे सगळ्या धर्मांमध्ये आहे. हिंदू धर्मातही तेच, ख्रिश्चन धर्मातही तेच, सर्व धर्मांमध्ये असा विषय, बहुतांशी सर्व धर्मांमध्ये. स्त्रीला बुरख्यामध्ये कैद करून ठेवण्यात आलेलं होतं. वेगळ्या काही धर्मांमध्ये पदर घेतला जातो, त्यांनी बोलायचंच नाही. एक साधं उदाहरण सांगू. पुरुषांच्या वेशांना खिसे असतात. स्त्रीचा पारंपरिक वेश जो आहे तो साडीचा मानला जातो ना. आहे का रे खिसा त्याला, त्या साडीला? कारण धनदौलत साठवणं, जतन करणं, जपणं हा अधिकारच त्यांच्याकडे नव्हता. चूल आणि मूल याच्या बाहेर पडायचं नाही. चूल याचा अर्थ स्वयंपाक करणे, ते खायला घालणं, आणि मूल याचा अर्थ मुलांना जन्म देणं आणि त्यांना सांभाळणं. त्या चौकटीच्या बाहेर पडायचं नाही, हे स्त्रियांवर बंधन होतं. तर या ठिकाणी रजियाला सुद्धा या गोष्टीचा सामना करावा लागला. रजियाला सुलतान पदाच्या गादीवर बसवण्यात आलं, पण सगळे लोक म्हणायला लागले, काय आहे, अल्तमशने चूक केली आहे, एवढा महान शासक, पण त्यांनी चूक केली रजियाला गादीवर बसवून. असू द्या तो नासिरुद्दीन मोहम्मद, जरी तो लायकीचा नसला तरी बसू त्याला गादीवर, आपण त्याला बादशाह म्हणू. ती लायक असून उपयोग काय, जर ती जन्माला येताना स्त्री म्हणून जन्माला आली असेल तर. अशा प्रकारची चर्चा त्या काळात सुरू झाली. आणि मग रजियाला हे लक्षात आलं की आपल्याला अशा प्रकारच्या चर्चेमधून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. माणूस जन्माने नाही, कर्तृत्वाने सिद्ध होतो, हे तिला सिद्ध करायचं होतं. आणि त्यासाठी तिने, रजियाने सगळ्यात पहिल्यांदा आपला बुरखा बाजूला टाकला, हातामध्ये शस्त्र घेतलं, तलवार घेतली. तिने दरबारामध्ये गेली, दरबारामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि त्या ठिकाणी तिने हे सांगितलं, दिल्लीची जरी मी पहिली सुलतान ठरत असले, सगळे लोक म्हणायचे, अरे इराणचा इतिहास पहा, भारताचा इतिहास पहा, कुठे कुणी या भारत देशाच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये मगध सारखी एवढी मोठी राज्य होऊन गेली, कुठली स्त्री गादीवर बसली दिसत नाहीये, कुठे तो इतिहास? आणि त्यावेळी या रजियाने अभ्यास करून, शस्त्रांचा असं मी तुम्हाला सांगितलं अभ्यास केला होता. तिने ग्रीक देशामध्ये होऊन गेलेल्या कर्तबगार राण्यांचा इतिहास तिने समोर मांडला. हो, या स्त्रिया गादीवर बसल्या होत्या आणि इतिहासामध्ये या स्त्रियांनी मोठा पराक्रम गाजवलेला आहे. ग्रीक मधला इतिहास तिने बाहेर काढला. तिने हातामध्ये तलवार घेतली, बुरखा बाजूला ठेवून दिला. धर्माची जी काही बंधनं असतात स्त्रियांवरती लादण्यात आलेली, त्यांच्या पुढे ती निघाली. आणि त्यानंतर तिने हातामध्ये शस्त्र घेतलं, घोड्यावर परेड सुरू केली. घोड्यावरतून तिने रपेट मारायला सुरुवात केली, वेगवेगळ्या ठिकाणी मोहिमा काढायला सुरुवात केली.
आणि जसं असं लक्षात आलं की एक स्त्री या गादीवर बसलेली आहे, ही स्त्री आपला काय बिघडवू शकणार आहे, हा विचार झाला. आणि लाहोरमध्ये काही उठावकऱ्यांनी उठाव केला, बंड केला आणि लाहोरला एक स्वतंत्र राज्य म्हणून उभा करण्याचा प्रयत्न केला. कारण लाहोर ही सुलतानशाहीची पहिली राजधानी होती. त्यामुळे राजधानीच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा होत्या. त्यामुळे उठावकरांनी उठाव करून स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही रजिया स्वतः सैन्य घेऊन सैन्याचं नेतृत्व करत तिथे शिरली, तलवार चालवली आणि या रजियाने आपल्या तलवारीच्या जोरावर हे बंड मोडून काढलं आणि संपून टाकलं ते लाहोरचं बंड. त्यानंतर रजिया पुढे निघाली. तिला विरोध होत होता, एखादा बंड केला, एखादी लढाई केली म्हणजे काही फार मोठा पराक्रम होत नाही. पराक्रम कशाला म्हणतात? भारतामध्ये आला होता मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानला संपवलं, त्याचं राज्य जिंकलं, याला पराक्रम म्हणतात. राजपुतांसमोर लढाई केली आहे. रजियाला ही गोष्टीची जाणीव झाली. रजियाला हे ऐकायला यायला लागलं. तिचा कुजबूज कानामध्ये आली. तिने सरळ हल्ला केला रणथंबोरला. रणथंबोर हे ते ठिकाण होतं ज्या ठिकाणी पृथ्वीराज चौहानाचे वंशज त्या ठिकाणी राज्य करत होते. तिने तिथे हल्ला केला आणि त्या ठिकाणी लढाई केली आणि सांगितलं, होय मी संघर्ष करू शकते, मी झुंज देऊ शकते, मी गादी सांभाळू शकते, मी राजपुतांशी टकराव घेऊ शकते. अशा पद्धतीने तिने संघर्ष सुरू केलेला होता. पण तिला जो काही विरोध होत होता, त्यामुळे तिने या विरोध करणाऱ्यांना बाजूला सरकवलं आणि स्वतःची एक स्वतंत्र संघटना उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि जे काही ते 40 तुर्की जे काही विद्वान अल्तमशने जमा केले होते चहलगानी संघटनेचे, त्यांना बाजूला सरकवलं आणि स्वतःची एक स्वतंत्र संघटना उभारण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्यानंतर सबर हिंद या ठिकाणचा म्हणजे एक लहानसा राज्य आपण म्हणूयात किंवा तो उठाव म्हणूयात आपण राज्यासाठीचा, की ज्या ठिकाणचा अल्तुनिया हा जो बादशाह होता याच्या सोबत लढाई झालेली आहे. आणि या लढाईमध्ये रजियाचा जो एक अतिशय जवळचा साथीदार होता, त्याचं नाव होतं याकुत खान. या याकुत खानला त्या बादशाहने अल्तुनियाने ठार मारलं, रजियाला कैद केलं. रजियाला पकडलं, कैद केलं आणि त्यानंतर तिला बंदिवासामध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर रजिया आणि हा जो अल्तुनिया होता, या अल्तुनिया यांचे त्यानंतर पुढे जे हे शत्रुत्वाचे संबंध होते ते नंतर बदलले आणि त्यानंतर त्याने तिला मुक्त केलं. रजिया मुक्त झाली. पण ती जेव्हा परत दिल्लीकडे आली तेव्हा दिल्लीच्या गादीवर तिचा भाऊ नासिरुद्दीन अहमद या पूर्वीच बसलेला होता. आणि त्यानंतर पुढे रजियाचं काय झालं हे कोणालाच माहित नाही. म्हणजे तिने पुढे सगळा हा विषय सोडून दिला राज्यकारभाराचा आणि कुठे एखाद्या खेडेगावामध्ये एखादी खेडूत एक स्त्री म्हणून राहिली, काहीतरी सामान्य काम केलं की या सगळ्या राजवटीने तिला पकडलं आणि तिला ठार मारून कुठे ती तुकडे तुकडे करून फेकून दिलं, की तिला काय तिचं दफन केलं, याची कुणालाही कल्पना नाही. रजियाचा असा 4 वर्षांचा कालावधी होता. रजियाच्या निधन झाले रजियाचं, पण रजियाच्या बाबतीमध्ये जो इतिहासकार होता मिन्नाज सिराज, त्याचं वाक्य काय आहे इतिहासातलं ते पहा. राज्य करण्यासाठी ती सर्व गुण संपन्न होती, मात्र हे गुण तिच्या काय कामाचे जेव्हा ती स्त्री म्हणून जन्माला आली. म्हणजे मुळातच स्त्रियांकडे पाहण्याचा जो अतिशय संकुचित असा पुरुषांचा दृष्टिकोन आहे, तो आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसून येतो. रजियाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिचा भाऊ नासिरुद्दीन मोहम्मद हा गादीवर बसलेला आहे. त्याचा कालावधी फक्त 6 वर्षांचा आहे, 1240 ते 1246. मुळातच मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा मद्याच्या नशेत धुंद असणारा, याला ऐशो आराम फक्त करायचा आहे, फक्त आनंदात जगायचं आहे, एवढंच फक्त त्याचं काम होतं. त्याने केलं काय, त्याला गादीवर बसवण्याचं काम हे जे 40 जणांची संघटना होती त्या संघटनेने केलं. 40 जणांच्या संघटनेने काम केलं आणि त्याला आपण चहलगानी संघटना असं म्हणतो. तर या संघटनेने काम केल्याच्या नंतर त्याने त्यांना पुन्हा एकदा आपल्या महत्वाच्या पदांवरती त्यांना विराजमान केलं आणि रजियाने जी पर्यायी सगळी शासन व्यवस्था आणलेली होती, ज्या मंत्र्यांचे म्हणूया, ज्या अधिकाऱ्यांचे म्हणूया, ती सगळी त्याने बाजूला केली.
कारण त्यांना त्याने ज्याला त्या लोकांनी त्या 40 जणांनी गादीवर बसवलेलं होतं. याचा जो वजीर होता तो वजीर होता बलबन. आता हा जो वजीर आहे बलबन, याला हा चांगल्या पद्धतीने काम करत होता. हा म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक पासून हा राज्यकारभारामध्ये आहे बरं का. त्याची सुरुवात तेव्हा झालेली आहे. म्हणजे बलबनची सुरुवात झाली कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात त्याने काम केलं, अल्तमशच्या काळात काम केलं, रझियाच्या काळात काम केलं आणि आता नासिरुद्दीन मोहम्मदच्या काळामध्ये काम करत होता. आणि या टप्प्याटप्प्याने काम करत तो वजीर या पदापर्यंत पोहोचला. वजीर हे पद म्हणजे राजानंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं पद असतं. पण या पदावर पोहोचल्याच्या नंतर त्याला काही लोकांनी कानात भरवलं की हा काही बरोबर नाहीये, असं तसं काही काही बोलले असतील. आणि नासिरुद्दीन मोहम्मद याने बलबनला पदावरून काढून टाकलं. आणि त्यानंतर दुसरी एक व्यक्ती त्याने पदावर बसवली होती. आणि नंतर पुन्हा काही कालावधीनंतर त्या लक्षात आलं की हा जो आपण मोहम्मद रेहान नावाचा जो व्यक्ती गादीवर बसवला तो काही व्यवस्थित कारभार करत नाहीये. त्याने पुन्हा एकदा बलबनला गादीवर बसवलेला आहे. त्याला पुन्हा एकदा वजीर केला. बलबनला हे लक्षात आलं की हा काही बरोबर काम करत नाही. हा कधी आपल्याला पदावरून काढून टाकतोय, कधी परत गादीवर बसवतोय. ह्याने फक्त काय केलं, बलबनने एक राजनैतिक खेळी ज्याला आपण म्हणूयात ती खेळली. त्याने त्याच्यासोबत मैत्री केली. त्याने बादशहाला खूप स्तुती करायची बादशहाची. आणि स्तुतीमध्ये तो जो बादशाह आहे तो मशगूल व्हायचा. मग ते सोबत ही व्यसन करायला बसायचे. तेव्हा बलबनने आधी एक हे केलं होतं, त्याचा विश्वास आपल्यावरती बसावा बादशहाचा, म्हणून त्याने स्वतःच्या मुलीचा विवाह सुद्धा लावून दिला या बादशहासोबत. पण तरी सुद्धा त्याला मुलीविषयी सुद्धा प्रेम होतं की नव्हतं कल्पना नाही. पण त्याने ज्याच्यासोबत विवाह लावला ते एक राजकीय खेळी म्हणून विवाह लावलेला होता. बलबनने त्यानंतर त्याच्या प्याल्यामध्ये विष कालवलं आणि नासिरुद्दीन मोहम्मदला ठार केलं. नासिरुद्दीन मोहम्मद याच्या मृत्यूनंतर बलबन गादीवर बसलेला आहे. आणि बलबनचा कालावधी खूप मोठा आहे. 1246 ला तो गादीवर बसला ते 1287 पर्यंत. प्रचंड मोठा, म्हणजे जवळपास बघा 40 वर्षांचा 41 वर्षांचा हा काळ आहे. आणि एवढा मोठा जो कालावधी हा गादीवर बसलेला आहे बलबन, त्यामध्ये हा तो बलबन, त्यामुळे त्याने दिल्लीच्या गादीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. म्हणजे आपण जे म्हणतो ना की दिल्ली ही जी गादी आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा कुठली गादी संपवायची होती किंवा कुठली एक गादी स्वराज्यामध्ये आणायची होती, तर ती दिल्लीची गादी होती. दिल्लीच्या गादीला तो मान सन्मान देण्याचं काम बलबनने केलं. आजही बघा, आजचाही काळ असा आहे की जो माणूस दिल्लीच्या गादीवरती असेल ना, तो माणूस देश सांभाळतो. आजची तीच परिस्थिती आहे. तर त्याची जी मूळ संकल्पना होती ती या ठिकाणी, किंवा आपल्याकडे पाहूयात आपण, आपले छत्रपतींनी कोल्हापूरमधून सगळा राज्यकारभार केला. छत्रपतींच्या हाताखाली पेशवे असायचे. पेशवे पुण्यातून राज्यकारभार करत होते. पेशव्यांच्या हाताखाली महादाजी शिंदे होते. ज्या महादाजी शिंदेंनी दिल्ली जिंकलेली होती, किंवा दिल्लीचा जो बादशाह असेल तो बादशाह महादाजी शिंदे म्हणतील ते ऐकायचा. ह्या लेवलने ते काम होतं. पण दिल्लीच्या बादशाला यांनी कधी गादीवरून बाजूला नाही केलं. गादीवर कोण बसेल, किती काळ बसेल आणि त्यांनी काय करायचं, हे सगळे निर्णय स्वराज्यातून होत होते. पण दिल्लीच्या बादशाला गादीवरून बाजूला का नाही केलं, याचं कारण हे आहे की त्याला आपल्या पद्धतीने मनवून जास्तीत जास्त धनदौलत स्वराज्यामध्ये कशी येईल याचा विचार या काळामध्ये चाललेला होता. तर असा सगळा बलबनचा कालावधी होता. बलबनने ही सगळी सुरुवात केली. त्याने केलं काय, आणि सगळ्यात पहिल्यांदा राज दरबारामध्ये आल्यानंतर जी काही मजा मस्करी आधी चालायची, गप्पा टप्पा काही बोलायचं कोण, हे जे चालायचं हे त्याने बंद करून टाकलं. मजा मस्करी बंद केली. सोबत त्याने दरबारामध्ये आल्याच्या नंतर दारू पिणं, हे लोक जे बसायचे दारू पीत बसायची, चर्चा चालली आहे, राज्यकारभार चाललाय, कसाही चाललाय, हा जो प्रकार होता हा त्याने बंद केला. त्यानंतर त्याने स्वतःला इराणच्या एका
हे मूळचे इराणकडचे ना, इराण अफगाणिस्तान तिकडून आलेले. तर इराणचा जो एक खूप प्रसिद्ध असा राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं अफरासियब, असं त्याचं नाव होतं. तर त्याचा स्वतःला वंशज मानला आणि लोकांमध्ये अशी वार्ता पोहोचवली की मी त्याचा वंशज आहे. त्यामुळे लोकांना असं वाटलं की नाही, हा गादीवर बसलाय नासिरुद्दीन मोहम्मदला बाजूला करून, पण हा काही कुणी आगंतुक नाहीये, कोणीतरी कसाही उठला आणि काही केलं असं नाहीये. हा एका महान राजाचा वंशज आहे, जो पुन्हा एकदा त्या गादीवर बसलेला आहे. त्यामुळे तो एक पुन्हा एकदा महान राज्य उभारू शकेल असा विश्वास लोकांचा बसायला लागला. तेव्हा अशा पद्धतीने त्याचं सगळे काम चाललेलं होतं. त्याने अ, त्याने जी नाणी तयार केली, कॉइन्स तयार केले. त्यामुळे त्याने त्याच्या कॉइन्स वरती एक वाक्य लिहिलेलं असायचं. ते होतं अल अल सुलतान जिल अल्लाह, अल सुलतान जिल अल्लाह, अल्लाह. याचा अर्थ होता की सुलतान म्हणजे काय, तर सुलतान म्हणजेच पृथ्वीवर असणारी परमेश्वराची सावली. असं सगळं त्याने स्वतःच उभारलेलं होतं. त्याने 2 महत्वाच्या गोष्टी अजून सुरू केल्या होत्या. त्यामध्ये एक गोष्ट ही होती की सिजदा. सिजदा करायचा राजासमोर, सुलतान समोर. सिजदा म्हणजे काय, तर कुर्निस करायचा. कुर्निस याचा अर्थ, जसं आपल्याकडे बघा शिवाजी महाराजांना सगळे मावळे आहेत ते मुजरा करायचे. मुजरा करताना थोडंसं धुका वगैरे लागायचा, हा विषय आहे. कुर्निसमध्ये पूर्णपणे खाली वाकून म्हणजे कमरेतून पूर्ण आडवं जवळपास 90 डिग्री मध्ये बेंड व्हायचं आणि तो हात जो आहे तो उलटा, ज्या हाताने आपण तसं कुर्निस करतोय तो पूर्ण असा इथपर्यंत जायचा. तेव्हा अशा पद्धतीने हे कुर्निस केलं जायचं. तेव्हा बाकी सगळेजण लहान आहेत आणि आपण महान आहोत, अशा पद्धतीचा याचा कारभार होता. ह्या दरबारामध्ये आला की सगळ्यांनी, जोपर्यंत हा दरबारामध्ये बसलेला आहे बलबन बादशाह, तोपर्यंत सगळ्यांनी उभं राहायचं, तोपर्यंत कुणी बाकीचं बसणार नाही. आणि हा याने अजून एक प्रथा सुरू केली होती, म्हणजे पायबोस. पायबोस ही प्रथा म्हणजे काय, तर पायबोस या प्रथेमध्ये तो हे करायचा, राजा म्हणजे राजा ज्या ठिकाणावरून चालत गेलेला आहे, ती जी भूमी आहे, ती जी माती आहे, त्या मातीचं चुंबन घेणं किंवा राजाच्या पायाचं चुंबन घेणं, हा खूप महान आहे. हा म्हणजे ईश्वर आहे आणि आम्ही सामान्य आहोत. अशा पद्धतीने त्याने मानसिकता लोकांची निर्माण करायला सुरुवात केली होती आणि प्रजेची अशी मानसिकता सुरू केली की त्याने स्वतः जेव्हा कुठे बाहेर फिरायला गेला किंवा दिल्लीमध्ये फिरला, आग्र्यामध्ये फिरला, आग्रा नव्हताच म्हणा तेव्हा, किंवा बाकी कुठेही तो फिरायला गेला किंवा दरबारात जरी आला तरी सुद्धा त्याच्या सगळ्या बाजूनी जे पहारेकरी असायचे, अंगरक्षकांची एक मोठी फौज त्याच्या सोबत असायची. त्या सगळ्यांच्या हातामध्ये नंग्या तलवारी असायच्या. तेव्हा अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा जबरदस्त असा वचक आणि दरारा ठेवलेला होता. त्याचं महत्व आहे की याने दिल्लीला महत्व प्राप्त करून दिलं, दिल्लीच्या गादीला, मध्ययुगाच्या काळामध्ये. तर अशा पद्धतीचा हा बलबन होता. बलबनचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला 1287 मध्ये. आता लक्षात घ्या, 1246 ला जर का याने आपल्या मुलीचा विवाह नासिरुद्दीन मोहम्मद सोबत लावला होता, तर याचा अर्थ हा ऑलरेडी खूप मोठ्या वयाचा होता. कारण मुलगी त्याची विवाह योग्य होती. त्यानंतर त्याने 40 वर्ष राज्य केलेलं आहे. त्यामुळे त्याची जी पुढची पिढी होती, त्या पुढच्या पिढीचा कालावधी आधीच संपला होता. त्यानंतर गादीवर बसला तो कैकुबाद, हा त्याचा नातू होता. बलबनचा नातू होता कैकुबाद. 1287 ते 1290 असा फक्त 3 वर्षांचा त्याचा कालावधी. त्याचं कारण असं झालं की कैकुबाद गादीवर बसला, पण कैकुबादला सुद्धा काही फार काही राज्यकारभार करण्याचं फार काही त्याला अनुभव वगैरे नव्हता, किंवा अनुभव नव्हता म्हणण्यापेक्षा तो तेवढा तयार झाला नव्हता. तो नातू म्हणून गादीवर बसला, पण त्याला काही कारभार करता आला नाही. आणि त्यावेळी भारताच्या वायव्य सरहद्दीवर असणारा एक सरदार, की जो सरदार, जो यांचा सरदार होता, बलबनचा सरदार होता, जो वायव्य सरहद्दीवर मंगोलांचे जे आक्रमण येत आहेत, म्हणजे अल्तमशने चंगेज खानला माघारी पाठवलं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, पण तो मरण पावल्यानंतर बाकीचे जे मंगोल राजे होते नंतरच्या काळातील, ते आक्रमण करत होते ना, ते आपला राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न करतच होते. तर त्याच्यामध्ये जी आक्रमण येत होती, त्या आक्रमकांशी सामना करणारा एक जण होता, त्याचं नाव होतं जलाउद्दीन खिलजी. त्या जलाउद्दीन खिलजीने मंगोलांशी जो सामना केला, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास असा वाढला की होय, मी दिल्ली सुद्धा सांभाळू शकतो. आणि त्यांनी कैकुबादला
ठार केला. आणि त्यानंतर जलाउद्दीन खिलजी याने कैकुबादला ठार केल्याच्या नंतर खिलजी वंशाची स्थापना केली आणि अशा पद्धतीने गुलाम वंश संपला आणि खिलजी वंश हा दुसरा वंश सुरू झाला. इथून पुढचा जो भाग आहे खिलजी वंशाचा भाग जो आहे तो आपण पाहूयात आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. येस, किती जण आहेत पाहूयात आणि कुणाला काही अडचण शंका काही असेल तर पाहूयात. 4चा आकडा आहे, ठीक आहे, हरकत नाही. ओके, हाय सर, हाय सर, आज जास्त वेळ घ्या सर. हो सर, आज जास्त वेळ घ्या. नाही, आज थोडं जास्त वेळ नाही होऊ शकत कारण पीपीटी पण फार म्हणजे आहे थोडी पीपीटी पुढे. पण मी हा विचार केला की खिलजी जो आहे ना त्या खिलजींचं संपूर्ण एका लेक्चरमध्ये पूर्ण होईल. म्हणजे जलाउद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्यानंतरचे त्यांचे जे काही आहेत वंशज ते अशा पद्धतीने एका लेक्चरमध्ये ते पूर्ण होईल. त्यामुळे ते पुढचं आहे ते लेक्चर मी तयार पण नाही केलेलं. फक्त अल्लाउद्दीन खिलजीच्या एंट्री पर्यंतचा भाग तयार आहे. ठीक आहे. हा, काल खरं होऊ शकलं असतं पण होतं काय सांगू का, जास्त वेळची अडचण ही आहे की लेक्चर जर का खूप वेळ लांबवलं तर ते जेव्हा रेकॉर्डिंगला कुणी पाहतं, अरे 40 मिनिट, अरे 45 मिनिट, अरे 50 मिनिट, मग ते लेक्चर पाहण्याच्या आधीच त्यांची मानसिकता निगेटिव्ह होते. म्हणून शक्यतो लेक्चर जास्त वेळ नसावा. 30 मिनिटांचं त्यामुळे घेतो मी. एक तर मला ते तयार करतानाही साधारण 4-1 तासांमध्ये तयार होतं, ते सोपं पडतं. कारण 40-45 मिनिटांपर्यंत लेक्चर घ्यायचं म्हटलं की मला 6 ते 7 तास काम करावं लागेल आणि मग आंघोळ करायला तरी वेळ पाहिजे ना सरांना, आहे की नाही? बाकी सगळी कामं असतात ना अजून. ठीक आहे, चालेल. चलो, काही अडचण असेल, शंका असेल तर विचारून घ्या. अर्धा मिनिट अजून मी थांबतो 27.30 पर्यंत. येस, काही अडचण असेल, शंका असेल तर विचारून घ्या. आज मूळ रझियाचा विषय होता, त्यामुळे टायटल पण मी रझियाचं दिलेलं होतं आणि त्यानंतर पुढे आपण गुलाम वंशाची समाप्ती केली. बरं, लेक्चर होते का चांगलं व्यवस्थित? नुसतं पुस्तकातलं वाचून दाखवायचं? बरोबर, सरांचे 2 प्रश्न पडतात ना, कुठल्या प्रश्नाचं हो आणि कुठल्या प्रश्नाचं नाही, काय उत्तर देणं असं होतं. ठीक आहे, चलो आज थांबूयात आपण आता. शक्यतो 2 दिवस लेक्चर नाही व्हायचे आपले, म्हणजे उद्या आणि परवा. मी जरा दुसऱ्या कामामध्ये आहे, दुसऱ्या गोष्टीमध्ये, थोडंसं वेगळा काही विषय आहे, त्यामुळे नाही व्हायचे 2 दिवस लेक्चर. आपलं पुढचं लेक्चर जे आहे ते 2 तारखेला होईल, 2 ऑक्टोबर, गांधी जयंती. ठीक आहे, चलो. आणि हा जो टॉपिक आहे ना आपला, हा दुसरा धडा, दुसऱ्या धड्याचे खूप लेक्चर होणार बरं का. जवळपास मी अंदाज काढलाय जवळपास 10च्या आसपास लेक्चर होतील. मला वाटतं 5वं लेक्चर असेल आजचं, 4थं किंवा 5वं लेक्चर असेल. चालेल, चलो, बाय बाय.